गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजत या नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड हे जया सागरचं गाजत या नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। आपल्याला आज काय पैसा ना आपल्या समजा जोडीदार जुगार खेळायला जाते ती, आपण त्याच्याकडे जातोय तोंड बघत बसतोय, आपल्याला 1000 रुपयाचं काय ना पण जुगार केलंच पाहिजे। आताच्या आता मी घरी जातो कुठनं काय ना पैसा काढतो, मला त्याशिवाय करमायचंच नाही। राहायला हे तर घरामध्येच बसले, अजून काहीतरी अक्कल चालवायच लागल बाबा, हे काय कामावर गेलं नाही का काय, राहायला अवघडच झालं, पण आपला 1000 रुपयाचं तर जुगाड केलंच पाहिजे, तरी बघतो काहीतरी डोकं चालवतो। बाया काय करतोय, डब्यांचा आवाज येतोय, काय रे दादा काय करतोय इथं? माझा बीपी वाढत होता म्हणून मी साखर बघत होतो डब्यात। साखर बघत होता वय, साखर बघत होता, हे आहे का तुझी साखर? साखर नाही गावली म्हणून मी म्हणणं ह्याच्या गोळ्या तरी आणतो। हा गोळ्या आणतोय म्हणजे पैसे घेऊन जाशील आणि येशील डोसून, इथं कसं कसं मी पैसे जमवून ठेवल्यात माहितीये का तुला? एक गॅस भरायचाय। अरे घेतो गोळ्या मी। नको नको जा चल जा, मला गॅस भरायचाय। हे कसं कसं करते तुला पैसे? कुठं भावाची काळजी आहे, हा. मला माहितीच आहे तो कशी बहीण आहे ती, हा. कसाही खायच तो कसाही हा खाय। जा जा, आता काय करतो, आईनं तर नाही बघितलं, फाटदिशी एकटून फाटदिशी जुगार खेळायला जातो, ह्याच्याशिवाय तरी पैसा कुठला माझ्याकडे, आईनं नाही बघितलं तवरच ह्याचा कार्यक्रम केला पाहिजे। काय रे सागर? अयो काय नाही अरे दळण ठेवाय चाललोय गिरणीत। कधीच नाही इकडे ना, चक्क दळण आणायला तू? आणि दळण आणाय नाही वय लागत, पोटाला लागतंय म्हणल्यावर दळण नको वय आणाय, घरचं काम केलं त्याच्यात काय लाज आहे तवा? तुझं कसं झालंय सागर माहितीये का, कधी नाही वगन डोळा इसकून बघ। अगं तुला काय माहिती, मी काय घरची काम करत नाही माहिती, आज हिथं मला सांगायला दळण आणाय चाललोय घरचं। तुझं सगळं खरं झालंय सागर, टाइमला मदत ही करतोय ते लय भारी झालंय, पण मला इकडं गेरण आहे, तू इकडं कुठं चाललाय? अरे ती मला बी माहित आहे गिरण इकडं आहे ती, हा मी चाललोय कुठं माहितीये का, इकडे दुकानात चाललोय का, तर तिथनं ज्वारी बी घ्यायची बाजरी घ्यायची, ही गहू आहे, गव्हाण ज्वारी बाजरी तिने नेऊन गिरणीत टाकायचं असं आहे, म्हणून मी चाललोय इकडं। होय गिरण राहिली पाठीमाग, तू चाललाय चुकीच्या मार्गाने। कसं आहे सागर, एकदा कानपाट्या नाव पडलं की पडलं, म्हणून तुला मी म्हणते। अरे माणसांचं कसं आहे, चांगलं झालेलं बघवत नाही ना वाईट झालेलं बघवत ना, असली माणसांची गत आहे दुई तोंडी माणसं। ज्याचं करावं भलं तीच म्हणतंय माझं खरं। आईला पण मला वाटतंय हिनं आईला नाही नाव सांगावं, नाही तर माझं अवघडच होऊन काय व्हायचंय, ती जुगार खेळायची म्हणल्यावर काय त्याला भ्यायचंय, टाकू एवढं इकून आणि जाव जोगारी वाट बघत बसली असतील सगळी।
काजल उरक लवकर, मला लय उशीर झालाय. सरपंच माझी वाट बघत असेल. झाला का नाही तो नाश्ता? हो आणते की नाश्ता. पण एवढं कुठे तुम्ही तारखेच्या कामाला चाललाय? तुम्ही घरात तुमचं जरा सुद्धा लक्ष नाही. तुम्ही सकाळी जाताय ते संध्याकाळी जाताय घरी. अगं मी गावचा मेंबर आहे. सरपंच मी दिवसाची रात्र करतोय गावासाठी, मला जायलाच लागल. तुम्ही काय नेमकं भलं करताय गावाचं? घरचं बघा काय, ते आपला संसार आहे, लेकर आहेत आपली, आपल्या रानातली कामं आहेत. हा, त्या सरपंचाच्या नादाला लागून तुम्ही निवड बिघडलाय बघा. अगं तू काय डोक्यावर बिक्यावर पडली का? हो, मीच डोकं पडली, मलाच काय कळत नाही. अगं मला पंचायत समितीत मीटिंग साठी जायलाच लागतंय. लोकांचं भलं करायचंय त्या ठिकाणी जाऊन मला. तुम्ही गावाचं भलं कराय निघालाय. घरचं बघा की तुम्ही जरा. रानात भिजवायचं पडलंय ती, मी काय भिजवाय जात नसते तुम्ही गेल्यावर. अगं गावचं महत्वाचं आहे का घरचं महत्वाचं आहे? आजचे दिवस घे तू भिजवून. तेवढंच राहिलंय आता बघा करायचं. मला एकटीलाच लागतंय ना खायला, त्याच्यामुळे त्यासाठीच माझ्या आई बापाने तुमच्या संग लग्न लावून दिलंय बघा रानात भिजवायसाठी. हा बघ, चांगल्या कामाला मी चाललोय. भिजवायचं असलं तर भिजव, नाही तर चाललोय मी. हो, खरं बोललं की जमतच तुम्हाला, आणि मी बोललं की लगेच माझं तोंड दिसतं. सारखी किरकिर घालती वाटते. घरातली कामं काय बाई बी ठेवली का काय कामाला तुम्ही? व्हायला काल डाव थोडक्यात ठोकला. काय नशीब असेल त्यास. एक्का आला, बादशाह बी आला. ते गुलाम कुठनं मध्ये तार पडला काय कळलं. राणी झालीच नाही, डाव आपलाच झाला असता. आज काय बी करून राणीला, आणि तेच धरायचं पान. दुसरी धरायची बरोबर. आपलं नशिबातच राणी. राणी, राणी, मीनाक्षी, ए मीनाक्षी. बसा. काय म्हणला मग अशी? अगं तुला हात मारली मी. मग माझं नाव माहित नाही तुम्हाला? राणी प्रेमाने राणी म्हटलं असलं म्हणून काय झालं? म्हणतं का नाही तुझ्यावर माझं प्रेम आहे का नाही? आतापर्यंत नाही म्हणला कधी ती, आजच बरं आलं तोंडात. म्हटलं असं जाऊ दे आता. हिथनं पुढे तरी करू का नको? त्या इकडं. तुला कशासाठी बोलावलं माहितीये का? बोला की. चालले महत्वाच्या कामात आमदार साहेबांकडे. हा. मी मेंबर दोघ जण आम्हाला आमदार साहेबांनी बोलावलं. सारखं कशाला आमदार बोलवतो तुम्हाला? असेल काहीतरी, आम्ही महत्वाची माणसं आहे. महत्वाच्या माणसांना मग काय घरदार नाही वे? आमदार साहेबांक काही माणसं येतात, आमदार खासदार बरीचशी त्यांच्या मंत्रिमंडळातली माणसं येतात. बर. आणि आम्हाला म्हणजे कसं झालंय दोघाला, जी पॉलिटिक्स असतं म्हणतात ना राजकारणात, बर. त्यात तर रेग न रेग माहित आहे. राहू दे तुमची रेगना रेग माहितीची. माझ्यामुळे तर गाव लागते, सरपंच झालाय. अगं तू माझी हुकमाची राणीच आणि मी बादशाह. त्याच्यामुळं मला आमदार साहेब बोलावतात. आणि सत्ता कुठे आपल्याकडेच आहे, तुला तर माहिती आहे. बर. त्यांच्याकडे जे आमदार खासदार येतात ना, ते माझं सल्ला घ्यायला येतात. आणि मी सल्ला दिलेला ते माणसांचं कामच होतं. जेवढं आमदार खासदार निवडून आल्यात ना आपल्या आमदाराच्या संपर्कातलं, हे सगळं माझ्यामुळं आल्यात. आम्ही दोघं असल्याशिवाय तिथं काय चालनाच. त्याच्यामुळे इथनं पुढं आपल्याला पुढचं कुठलं सीट मिळेल त्याच्यासाठी तुला नाही तर मला, जेंट्स पडू ना ते लेडीज पडू, कुठलंही पडू दे, आपल्याच घरात आलं पाहिजे. आलं का लक्षात? ह्याच्यामुळं जाऊ दे इथं आमदार साहेबांना जाऊन. चांगल्या कामाला नाही म्हणू नको का? तुमचं बोललेलं सगळं बरोबर आहे, पण तिकडे जाऊन तुम्ही काय जुगार बिगार खाता का काय? राणी काय, बादशाह काय, ती सत्ता काय? काय बोलतीस? जोगारवाल्यांकडे आपण डोळं सुद्धा असं तिरकं सुद्धा नजरेने बघत नाही, माहितीये का? मग बोलताय कसं सगळं तसंच? आता कसं आहे, राजकारणातल्याच गोष्टी ह्या तुझ्या लक्षात या पाहिजे. तू नुसतंच म्हणती होय मी लय हुशार आहे, लय हुशार आहे. लगेच तर म्हणतात ताक वळका आलं पाहिजे तुला. यांना ठेव. कधीपर्यंत येणार घरी? येतो आता काय आमदार साहेब चालू म्हणल्यावर किती वेळ लागतो सांगता येते का? जीवाभावाचा माणूस आहे त्यांच्या. हो. कोण कोण जायचंय? मेंबर दुसरा कोण जोडीला असणार आहे. दोघंच होय? हो. बर. या संध्याकाळी लवकर येतो, घरी. काम संपलं की येणार. हो. दादा पाणी इकडे धरा की मी तुम्हाला सुटाय देतो लगेच. हे म्हणजे आपलं तसं चांगलं होईल. आपल्याला पैसा नाही हो. हे काय चाललंय? तुम्हीच पैसे आणले तर आम्ही काय चुक आणल्यात काय? अरे
असं का करताय? घरनं येताना थोडीशी चटणी तर आणायची नाही होय, म्हणजे आमच्या डोळ्यात टाकल्या असतील तुमचं गेम झाली असती. हा? सरपंच छक्का हा? काय म्हणला? पान घ्या म्हणलं छक्का पान म्हणकी का सरपंच छक्का? अरे झाली की गेम माझी. बघ सोनिया तुझ्यामुळं छक्काच लागायचा होता मला. हे बघ. हा सरपंच झाली म्हणताय? मग अवकाशाची जोडी कशाला लागली का? आणि झाली म्हणताय घ्या पान हातात. नाही झाली होय. हे आपली पानले एक नंबर आहे. माझं 500. ए सागर मेंबर तर काय का नाही वय हो की माझं 500. ए, माझ्याकडे व्याज 2 राणी आहेत आणि माझंच पान भारी आहे सगळ्यात. माझीच गेम होणार रे. हे बी घ्या माझं 500. चला माझं पण घ्या मग 500. आम्ही तर काय कमी हे बी आमचं 500. लका मला नव्हतं असं वाटत तो माझं 200 रुपये बघून वर तू करतेस माझ्या घेऊन. लका मी तुला काळजातला तुकडा समजून मी लका इतकं तुझ्यावर प्रेम करतोय आणि 200 रुपये बघून ते 500ची चाल केली. आता मी कुठनं टाकू? काका की 500 काढा की खिशातलं. काढके असतील की तर 500 रुपये द्यावं. हे 300 रुपये द्या. अरे हे तवय असतात तवा काय घरनं पैसे आणले तर तुझ्यासाठी आहे मी. आमचं आम्हाला पडलंय. नंबर द्या की राव 300 रुपये. पैसे नाहीत तर खेळाय कशाला आणलं? आणि इकडे ते नंबर द्यावा शपथ पैसे मिळणार. नाही गॅस तर ही सरपंच इथलं. तुझ्यामुळं माझं झालं हे सारं वाटलं निकळ तुझ्यामुळं. पण आलोच मी पद खेळायला. अरे मी काय बेकार आहे तू काय मला समजतोय? पैसा पैसा काय पैसा? अरे कुंबडी पैसा खात नाही. मला नव्हतं वाटलं की माझ्या संग गद्दारी करतील म्हणून. मेंबर सरपंच काय असतील सर्वांना एकच शब्द सांगतो, आपण पट्टी येणार आणि पद खेळायला बसणार. अरे जा याचा पैसे घेऊन पळ. आलो तर आता घ्यायचं काय? परत दुसरं घ्यायचं पैसे येतो की जा याचा घेऊन पळ. काय बाई नंबर फोन सुद्धा उचला नाही. कुठे गेलाय सकाळपासून मिटिंगला म्हणून. रानातली कामं म्हणली की पळ काढत असतोय नुसतं. मीच एकटीने काय ठेका घेतलाय का काय माहिती कामाचा. अर्जुन दादा निंबरीन बाई लय टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही. अहो अर्जुन दादा माझं टेन्शन 5वीलाच पोचलेलं आहे. मेंबर सकाळपासून कुठे गेला तर बघा 4 वाजायला आला तर अजून घरी तपास नाही. काय का नवरा सांभाळताय तुम्ही? तुम्हाला नवरा स्वतः सांभाळा येत नाही. अहो ते सरपंचांनी बोर्ड लावले म्हणलं मिटिंग आहे तिकडे गेलेत कुठेतरी. कशाचा सरपंच आणि काय? मला 100 रुपये दिले तर आका खोलासा दाखवतो कुठं आहे आणि कुठं नाही ते. असं तुम्ही गोड बोलून किती वेळा 100 आणि 50 रुपये नेले तर आयुष्यपत मी कधी खोटं नाही सांगणार. कुठे गेल्यात माहिती आहे तुम्हाला? दिलं तर सांगेन मी खरोखर. अहो अर्जुन दादा ऊस भिजवायचा पडलाय रानात एकतर. मेंबर म्हणलं जाते का तू भिजवायला? काय मला बेहरा नाही तर व्यवस्थित सांगतो निंबरीन बाई मी खरं तुम्हाला. पैसे दिले खरं सांगणार तुम्ही? अहो 100 देतो मी तुम्हाला डायरेक्ट ठेप्यावर सोडतो. अहो अर्जुन दादा तुम्ही 100 रुपये मागताय. 100 काय तुम्हाला 500 रुपये वगैरे लगेच येते. पण तुम्ही खरं खरं सांगितलं पाहिजे मेंबर कुठे येते. अहो निंबरीन बाई हेलिकॉप्टर सुद्धा तिथं जाणार नाही. असं आपलं पेड आहे. आता देवाशपथ तुम्ही चला तुम्हाला नीतूच लगी. पण कुठे मेंबर नेमकं? येडपाटात पत्ते खेळत बसले ती. काय? हो अहो ती तर मिटिंगला गेलत. आता मीटिंगच्या नावाखाली पत्ते खेळते ते. मला तर विश्वासच बसा अर्जुन दादा ह्याच्यावर. आता 100च्या जागे मला 500 दिलं म्हणलं मी कधी खोटं बोलीन का? चला मी नेतो तुम्हाला. खोटं जर निघलं ना तर तुम्ही हाय मी हाय बरं का अर्जुन दादा. कधीच निंबरीन बाई खोटं बोलणार नाही. पण तोवर मी आलो तुमचं ओर का तुमच्याकडे अहो, थांबा तुम्ही येते तुमच्या बरं. आता तर आपलं बोलणं झालं तुम्ही म्हणलं दाखवतो मी. दाखवतो की पण तोपर्यंत आलोच की माघारी मी. बघा नाही तर 500 घेऊन होता फरार तुम्ही. नाही लगेच येतो मी. अर्जुन दादाचं खरं असेल का? 500 रुपये तर एवढं माझं जीव मारून ठेवलेलं नेहलं तर जायचं पळून बिळून कुठं. हुकमाचे राणी माझे सगळे गुलाम हुकमाचे राणी. सरपंचीन बाई काय रो तुमचा आवाज आहे. आवाजाचा नातच नाही करायचं. है ना? मग काय? मग काय आणि तुमचा गुलाम कुठं आहे? आमदार साहेबांनीच बोलवले अर्जुन दादा. हो आमदार साहेब काय
एअरपटात बोलवतेत का सरपंचाला भेटायला? एअरपटात हो तर सरपंचीन बाई, अहो, मी स्वतःच्या डोळ्यानं बघतोय. तुम्हाला कसं आहे, खरं सांगायला गेलंय ते खऱ्याला कधीच तुम्ही असं नाही किंमत दिली त्याची इज्जत केली. मी तुमच्याकडे सांगायसाठी आलो होतो. आतापर्यंत जेवढं पण सांगितलं तेवढं सगळं खोटं निघलं. ही गोष्ट खोटीच नाही. तुम्ही म्हणताल काहीतरी एवढं जीवाचं रान करून मी स्वतः डोळ्यानं बघून आलो तिथनं. हो का? मला काय करा, 500 रुपये द्या, तुम्हाला जागेवर नेऊन सोडतो. कसलं पैसे आणि तुम्ही खोटं सांगताय आणि खरं सांगताय कशावरनं? मी सांगा येतो की तुम्हाला दाखवायला. खरं सांगताय का? हो नंबर तिथंच आहे. कुठं? पैसे दिले नेन झोगारीवर. जुगार? हो तुम्हाला काही कळतंय का? आता खरं सांगतं ते सागर बी आहे तिकडे. दुसऱ्याचं मला घेणं देणं काही नाही. तुम्हाला पैसे पाहिजेत ना, पैसे देते मी, पण खबर पक्कीच पाहिजे मला. हो खरोखर तुम्हाला जागा येऊच नेतो. खरं ना? हा आता एक काम करा तुम्ही, जाता जाता निंबोलीन बाईकडे जा. का बरं? तुम्ही दोघे जण थोडे गेला का नाही, हा. मी पाठी मागणं लगेच आलो 90 मारू. मारून येत आहे. हो त्यांना बी सांगितले ती बी तिथंच आहे. आलोच मी लगेच. बर. उजल भाऊ, तुझी बी आपल्या गावावर झाली पोस्टिंग. आता आपण दोघं एकाच पोलीस. हा, तुमची पोस्टिंग इथंच, माझी पोस्टिंग इथंच, दोघं आपण एकाच गावात. बाकी काय चाललंय मग? काय निवांत. काय चाललंय मग तुमचं? आता काय नाही, सुट्टी घेतली 2-4 दिवस. मी पण सुट्टी टाकल्यावर काय म्हणजे कटा येतो मग. लक्की उज्ज्वलला का कुठलं दिवस उगवलं दोघं एका ठिकाण. आता दोघांची पोस्टिंग एकाच ठिकाणी झाली आमची आता पोलिसाची. काय मग आता आम्ही दोघं एकाच पोलीस स्टेशनला, पण आपल्या गावात. बारीक झाले की. तुमचं काय चाललंय? काय सारखं दारू पिताय कळलंय आम्हाला तर. आता मला पहिल्यापासून सवय दारूची माहित आहे ना, मी किती 90 आणतो. आता तुम्ही एका ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला दोघाला एक सांगतोय, हा, माझं लय महत्वाचं काम आहे. असलं कसलं महत्वाचं काम आहे तुमचं? सांगीन बर तुम्हाला पाहिजे तेवढा खर्च करीन. बर. सकाळ संध्याकाळ दुपार त्याचा नादच करायचा नाही खाण्याचा ह्याचा. बर. पण माझं काम तुम्ही दोघांना पक्क करायचं. करू की. जर काम जर असलं फायद्याचं चांगल्यासाठी असेल तर करू. होय उज्ज्वल? हो करणार. खबर पक्की आहे का हो उज्ज्वल? चला सर. नक्की ना? पण तुमच्या आधी मी तिथं जातो, तुम्ही नुसतं मागणी. हा, तुम्ही पुढे जाऊ, आम्ही मागणी. उज्ज्वल हा, आपल्या गावात किती धंदा चालू आहे? असं नाही करायला पाहिजे माणसांनी आपल्या गावातल्या. मेंबर, सरपंच, सागर चांगली माणसं शिरला का? सगळे जे काही बसतात. यांना आज धडा शिकवू आपण. आज आपण यांचा कार्यक्रमच करू. चला. मेंबर बाय, ते अर्जुन दादा सांगते ते खरं असेल का? आता अर्जुन दादा तर दरवेळेस सांगतात ते सगळं खोटंच असतं बरं का, पण त्यांच्या बोलण्यावर तर मला वाटत होतं अर्जुन दादा खरंच बोलत असतील. काय माहिती, पैसे तर घेऊन गेलाय, अजून पैसे घेऊन गेलाय बरं का. मेंबरचा जर खरंच जर जुगाराचा जर गावला ना, त्याच्या मेंबरला असं मसाला कुठतात ना तसं उकळात घालून नाही त्याचं तर माझं बी नाव मेंबर नाही. मी पण बघते आता ते सरपंचाकडं, मला म्हणते हुकमाची राणी, असले हुकमाच्या राण्या असं एअरपटात जाऊन करतो. तुझा नवरा तर बोलावतोय माझ्या नवऱ्याला, म्हणूनच माझा नवरा बोलतोय. चल काय ते अर्जुन येतय 500-1000 रुपये घेऊन आणि देवाचा चांगारा घेतोय आणि देवालाच लावतोय. हितलंच घेऊन म्हणतं हितच खेळाय द्या. बघा सरपंच असलं कुठं असतं हो. त्याचा लय आत्मविश्वास, त्याला वाटतं माझीच सारखी गेम होईल, त्यामुळे ती तसं करतय. खेळा की कोणा आले खेळायला, का अंधार पडत यायला लागला. राणी काय आहे ना, राणी गेमच झाली. राणी येणार. सरपंच राणी आली, राणी जवळ आली. आली झालीच गेम माझी. झाली हो, राणीच कमी बघत मला. आली की राणी, राणीच पाहिजे होती ना तुम्हाला. तू कशाला आली इथं? असली मीटिंग चालली आहे तुमची इथं. मीटिंग ना, एक डाव राहिला. थांबा रे. काय नाही डाव चालायचं गपचूप घरी. खेळू दे, एवढा शेवटचाच आहे, शेवटचाच. यायचंय का नाही घरी तुम्हाला? म्हणजे वासना तुला काय करायचं? बर चला, यायचंच नाही ना, मला पण टाकायचं डाव. चला, मला पण खेळायचंच यात. लयच अवघड फिरतो.
घरी चालायचं मग उठून पहिलं. बरं शेवटचा डाव राहिला. टाका मला पण. सागर भाऊजी टाका चला. पहिली जावा की कशाला सरपंच 4 माणसात घालावताय. येत्याला एवढा एक डाव झाल्यावर माझी जर बायको असती ना मी लगेच उठून गेलो असतो. होय हो, एवढं प्रेम आहे, चला मग घरी. अरे आता एवढा डाव होऊ दे तर तू हो पुढं. आलोच मी मागून. अहो घरी चला म्हणलं ना तुम्हाला मी. आलो ना. ही वय तुमची पंचायत समितीची मीटिंग. आलो हो पुढे तो. अहो किती खोटं बोलताय तुम्ही. रानात भिजवायचं पडलंय तर बायको मरायला लागली की घरात काम करू करून. हे तर तुमचं हे असलं चाळ चाललं होय. अरे एवढा डाव होऊ दे लगेच 5 मिनिटात आलो घरी तर तू पुढं. नाहीतरी तुम्ही सरपंचाच्या नादाला लागून बिघडलायच बघाले. तुम्ही नाही ना आला हो का मी पण इथं बसणार आहे मांडी घालून. अरे जा घरी नका अडगत करू. आलो मी पुढं तू पुढं तर. तुम्ही उठल्याशिवाय मी नाही उठणार. अगं 5 मिनिटात आलो. एवढा एक डाव संपला की लगेच मी येतो. मग थांबते की मी 5 मिनिटं. टाका मला बी एक डाव. अगं माणसं काय म्हणते तू हो पुढं तवर. काय म्हणतात माणसं ताव लग्न केलं आणि काय म्हणतात माणसं. माणसं नाव ठेवते. मी नेंबर आहे गावचा. नेंबरला हे असले पटतंय बाई. मला असं दे हो पुढं. लगेच आलो. ही 4 माणसात आबरू घालू नका माझी. तू पुढं हो मी लगेच मागून आलो. नाही तुम्ही आल्याशिवाय मी नाही उठणार. ऐका येते का नाही. चला की घरी. का डोकं उठावले तुम्ही. जा की घरी. जाते का नाही तर बघ मग जा. बर या घरी तुम्हाला मी बघते घरी. गावर रंगात आला आणि तुमची किरकिर आली. चला मेंबरीन बाई. आता बर बर या घरी. घरी या तुम्ही. केला का फसते. हे परत आला काय रे. आला काय माझी पैसे घेऊन आलाय. माझ्याकडे 1,500 टाक मला बी. टाक त्यांना पान. चल. हे टाका त्याला पान. माझ्याकडे तू बघू नको. हे खेळ खेळ चल. साहेब पुन्हा मी प्रथम नागरिक आहे राहून मी कशाला खेळतोय तुमच्या सोडा. सरपंच काय झाले. सागर तू मला का माझा तिथे वाढला होता. कुठे होता तू. सरपंच पायाचं चाळेल झाली काट्यानी. जुगार नाही खेळायची परत नका बाबा. या पाणी दुखणं माग लागेल आपल्या. बत्ती जाऊ दे. साहेब कुठे आहेत साहेब. साहेब आता काय माहिती कुठे येते काय. खाली कालवा नका करू. आतलं हे तर अवघड होईल. मग काय जर मी बघून येतो साहेब. हे आहेत का कुठं ते. हळूहळू. आता झाली का नाही माझी बी तांदी. लक 1000 रुपयासाठी नाही मला माझं काम केलं. आता माझा बोंबलत आतमध्ये. मी बी जातो खायला बी चांगलं चांगलं नेतो. कोण नाही तूच. काय सरपंच तुझं बी साधलं साहेबाचं बी साधलं म्हणतोय. तुझ्याकडे सरपंच बघतो. अहो, मला तू सगळी गेम केली का? पायाची माझ्या चाळ झाली. बुक्की टाकले का. तुझी बी चांदी झाली साहेबाची बी चांदी झाली म्हणतोय का रा. म्हणजे आम्हाला तुझ्या तू गेम केली आमच्या. हा मला तुम्ही 1000 रुपये दिले असते तर मी कशाला असल्या 5 दुनियात पडलो अरे असतो. पण केवढं कांड केलं. ही चांगली चांगली पोर. ह्या पोराचं शिक्षण चालू आहे अजून. त्याला नोकरी लागायची नाही. आणि आमचं बी गावात प्रतिष्ठा किती आहे. सगळे घालावतो का आबरू सगळ्याची मेंबरची यांची सगळ्यांचीच. हा कसं कळालं तुला. तुझ्या 4 पैशासाठी सगळ्या गावाचं हे करतो का सारखाच करतोय तू. काय तुला दुसरं धंदाच नाही. घरात घेत चाललो होतो 1000 रुपये. त्यासाठी माझी धडपड चालली होती. म्हणून मी तुम्हाला माहितलं सागरला बी माहितलं तर मला प्रत्येकाने हिडकून टाकलं. 1000 रुपयासाठी तुझ्या सगळ्याला दानाला दिलं होतं की. या पोराच्या काट्याने चाळण झाली नुसती माहितीये का तुला. पोर गावातली बाकीची सगळीला काही इज्जतदार माणसं आम्ही ना आमच्या आबरू घालवाय तू निघाला तुझ्या 1000 रुपयासाठी.
सरपंच मी तुम्हाला हात जोडून माफी मागतो, कारण मी तरी कुठं शिया नाही. मी बी बहिणीनं कष्ट करून ठेवलेलं ओ डब्यात मी बिगाचं पैसे आणले आणि त्या जुगार खेळायच्या नादात खरोखर तुम्हाला सांगतो ही जुगार म्हणजे खरंच चांगली ना हो. मला माफ करा, तुम्हाला कोणाला धरलं बी नाही म्हणून मी म्हणतोय. खरंच वो जुगार चांगली नाही. आता ही पायत माझं झालं रक्ता बुंबुळ काट्याने. असू द्या, पण एवढं विशेष झालं साहेबांना आपण गावलो नाही. नाहीतर माझ्या आईनं तर तुम्हाला माहित आहे काम नाही धंदा नाही वर्ण शिक्षण ही जर केस बीस झाली असती तर महिंदोळा मारला असतं मला. त्याच्यामुळे आता जुगारीला हात नाही लावायचा. अरे जुगार खेळणं पोरांना चांगलं नाही. तुम्हाला माहित आहे का, हे नाही गॅसचं पैसे घरात आणले. तू काय ऐकलं, गव ऐकलं, अजून कोणी काही घरातलं ऐकतंय. ही जुगार नाद लय बेकार रे. तुम्हाला सांगण्यात काय अर्थ आहे, मी काय लय शेण आहे का? तुमच्या नादवाद म्हणजे सगळ्याच्या. मी प्रथम नागरिकला का गावचा, मला जर साहेबांनी पकडला असतं तर काय अवस्था झाली असती. आणि मी सांगतोय 2 नंबर करू नका, अमकं करू नका, आणि मी जर साहेबाला गावला असतो तर माझी काय अवस्था झाली असती सांगा आता. सरपंच बरोबर आहे तुमचं. आज ह्या झुगारीमुळे लोक काय काय ऐकतात, ह्याने किती लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेत. माझ्यासारखी शिक्षणवाली लोक ह्याच्यात गावतात आणि त्यांच्यावर केस होतात. ती जाऊ दे, आज तुम्ही गावाला सांगताय उपदेश 2 नंबर धंदा करू नका, आणि आज तुम्ही गावला असता तर लोकांनी तुमच्यावर तरी विश्वास ठेवला असता का? हा म्हणले असते तूच शहाणा नाही ना मला सांगतोय. हा मग आता हितनं पुढे सरपंच कानाला चिमटा घेऊ आणि चांगलं वागू. असं काय करू नका बाबांनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी. सरपंच माचकून झाली चुकी आहेत, माझकडे पैसे तुमचं तुम्हाला घ्या, मी फक्त माझं मला गॅस पुरतं ठेवतो. अर्जुन तुझं तुलाच राहू दे पैसे ती सगळं, फक्त सागरचं तेवढं पैसे देऊन टाक, कारण शाळा शिकतोय फार. बाकीचं तुलाच राहू दे. सागरचं बी देतो. आता हे बाकीचे त्यांचं देतो. कशाला देतो, राहू दे तुलाच. मग असं करू, चला तुम्हाला डायरेक्ट नाश्ता सर्वांना सांगतो. सगळ्यांना बोलवून घेऊ आपण आणि सगळी नाश्ता सांग मग तुला इच्छा असली तर. पण नंबर की मेंबर गावला का काय सरपंच? चला बघितलं पाहिजे. चल काय बाई नेंबर दिवसभर तर रानात भिजावलं एवढं मी, पण संध्याकाळ व्हायला लागली, गुरांचं खायला काढते मी. कुठे गेला असेल बाया? कळता तू तू सगळं तुला भिजून सगळं झालं का इथलं? तुम्ही काय एवढं घर काढलाय? अरे भिजून झालं, मी सगळं काम करतो, फक्त इथं कोण आलं तर कोणाला काय सांगू नको. आपण झालंय काय नक्की? अरे तू इथं कोण आलं तरी काय सांगू नको, मी सगळी काम करतो. तू फक्त इथं आल्यानंतर सांगायचं की कोण इथं आलं जरी तरी काय सांगायचं. आपण झालंय काय, तुम्ही एवढा गामागुम झालाय? अगं मी दिवसभर इथंच होतो, म्हणजे एवढंच सांग, बाकीचं काय सांगू नको. सगळी तुझी कामं मी करतो. होय, तुम्ही काय चोरी बिरी केली का काय? नाही नाही, ती बाकीचं मी घरी गेल्यानंतर तुला सगळं सांगतो. तू आता एवढंच मी सांगितलं तेवढंच कर. बरं द्या इकडे कोयता. नको नको, मी झालं काम सगळं करतो. तू बाकीचं फक्त इथं कोण आलं तर तेवढंच सांगते. दिवसभर मेंबर इथंच होतं. तिकडे कोण तुम्हाला येत दिसलं पळताना? नाही कोण दिसलं? नाही बाई, अहो तिकडे झाडाखाली जुगार खेळत होते ते बघायला तू कोण इकडे आलंय का? तुम्ही कोण? मी पोलीस मध्ये आहे. होय, पण नाही दिसलं इकडे, आलं पण नाही कोण. बरोबर आल्यावर मला आवाज द्या, मी आहे कुठे बघतो. बरं बरं. हो होय हो, साहेबांना नाव सांगा पाहिजे होतं तुमचं. हे काय बोलू नको, काय बोलू नको. तुझं सगळं ऐक तुम्ही, सगळं आठवीतनं पुढे सगळं काम केलं पाहिजे तुम्ही घरातलं बी. सगळं ऐक तू. तुझ्या पाया पडतो त्यांना. नाही तर लगेच ओ साहेब. तुझ्या पाया पडतो, काय बोलू नको त्यांना.